यूज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॅल्यूज. आता इथं डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन करायचं नाहीये, तर इथे मगाचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए प्लस बी ए मायनस बी असं असेल तर त्याचा आन्सर काय येणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे आणि हे एक्झाम्पल्स आहेत इथले पुढचे जे काही 4 एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करायचे. ओके, तर स्टार्ट करूया इथून. दिलेलं एक्झाम्पल काय आहे, 502 मल्टिप्लाय 498. तर हे आपल्याला एकदा प्लस आणि एकदा मायनस. तर कसं करता येईल, 502 ला कसं लिहिता येईल, 500 प्लस 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मध्ये मल्टिप्लाय तर 498 मल्टिप्लाय 498 ला कसं लिहिता येईल आपल्याला, 498 ला 500 मायनस 2 म्हणजेच किती, 498. ओके, आता इथे त्यासारखं झालं बघा, ए प्लस बी आणि ए मायनस बी. तो फॉर्म्युला इथे लिहूया आपण, यूज करणार आहे म्हणून. ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर आन्सर काय येणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथे यूज करूया ते 500चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर. ओके, आता 500चा स्क्वेअर करायचा. 500चा स्क्वेअर करताना काय करणार, फक्त 5चा स्क्वेअर करायचा. 5 5 25 आणि पुढे 0 किती आहे, 20. तर त्याच्या डबल 0 करायचं म्हणजे 2च्या डबल किती होणार, 4 मायनस 2चा स्क्वेअर किती येणार, 4 येणार. म्हणजे आता आपल्याला 25,000 मधून 2,50,000 मधून किती मायनस करायचे, 4 मायनस करायचे. तर त्याचा आन्सर काय येणार, 2,49,996. तर हे मायनस करायचे. ओके, मायनस करून तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल. फक्त हा रूल लक्षात ठेवा, 20